आपल्या वचनाच्या कडे आपण वळूया. त्यासाठी दानिएलचं पुस्तक, त्याचं 6वं अध्याय आणि त्याचं 10 वचन आपण वाचणार आहोत. दानिएलचं पुस्तक 6वं अध्याय, त्याचं 10 वचन. या फर्मानावर सही झाली असे दानिएलने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमाच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. तर परमेश्वर या वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. या ठिकाणी आपण दानिएलचं प्रार्थना जीवन आम्ही पाहत आहोत. आणि खरोखर ज्यावेळेस आमचं तारण झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आणि आमचा मुक्तिदाता झाला, त्यावेळेस आमचं जीवन हे प्रार्थनामय जीवन देखील होतं, हे आम्ही पाहतो. आणि या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे की कशा प्रकारचं फर्मान आहे, कशा प्रकारे राजाज्ञा करायला लावलेली आहे, कशा प्रकारे दानिएलला धोक्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी दानिएलला आपल्या प्राणापेक्षा त्याने प्रार्थनेला महत्व दिलेलं आम्ही पाहतो. फर्मानाची त्याला भीती नाहीये, परंतु या वचनामध्ये आम्ही पाहतो की नित्यक्रमाप्रमाणे त्याची प्रार्थना या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणूनच या दानिएलच्या प्रार्थनेच्या जीवनाविषयी ज्यावेळेस आम्ही शिकतो, त्यावेळेस आमचं जीवन देखील प्रार्थनेचं जीवन कशा प्रकारे असावं हे आम्ही पाहतो. या ठिकाणी दानिएलच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यांच्या देशातून दूर गेलेले आहेत. 4 गोष्टी आम्ही पाहतो. बदललेले ठिकाणे, यरुशलेमापासून 1,500 किलोमीटर दूर, तरी देखील दैवी जीवनामध्ये टिकून आहेत. त्यानंतर आम्ही पाहतो दुसरी गोष्ट, त्यांच्या जीवनामध्ये बदललेलं शिक्षण. त्यांना संपूर्णपणे बाबेलचं शिक्षण दिलं, परंतु या शिक्षणामुळे त्यांच्या दृष्टिकोनात बदल झाला नाही. त्यांना देवाविषयीचं ते ज्ञान आहे, शिक्षण आहे, त्याच्यापासून ते ढळले नाहीत. तिसरं मी पाहतो की बदललेलं अन्न. यरुशलेमामध्ये जे अन्न मिळत होतं ते अन्न त्यांना या ठिकाणी मिळू शकलं नाही, परंतु त्यांनी प्रार्थनापूर्वक त्यांना जे पाहिजे ते मागून घेतलं आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, अन्नाचं देखील त्यांनी व्यवस्थितपणे प्रभूच्या आज्ञेनुसार त्यांनी जेवण केलेलं आहे. त्यानंतर काय पाहतो आम्ही, चौथी गोष्ट, त्यांचे बदललेले नावं. आणि या लोकांची नावं त्यांनी बदलली, जे देवा परमेश्वराच्या विषयी नावं होती. या राजाने त्यांची नावं बदलली, मूर्तीची नावं त्यांना दिली, परंतु त्यांच्या नाव बदलण्याच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये बदल पडला नाही आणि त्यांच्या भक्तीमध्ये बदल पडला नाही, आम्ही पाहतो. आणि या ठिकाणी दानिएलच्या बाबतीत आम्ही पाहतो, या पारसी लोकांचं जे राज्य आहे, ते राजे काय करत होते, सिंह ते पाहत होते, ते त्यांना त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवत होते आणि ते त्यांच्याशी खेळ खेळत होते. आणि अशा प्रकारे त्या सिंहांना काय करत होते, ज्यांना ते अपराधी म्हणून ठरवत होते, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आरोपींना ते सिंहाच्या गुहेमध्ये टाकत असत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी दानिएलला देखील कशा प्रकारे खोट्या प्रकरणामध्ये अडकवून त्यांनी सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. परंतु या ठिकाणी मी पाहतो, या दानिएलने काय केलेलं आहे, या फर्मानावर सही झाली असे दानिएलला कळले, तेव्हा तो आपल्या घरी गेला आणि त्या ठिकाणी तो देवाची प्रार्थना करत आहे, देवाला धन्यवाद देत आहे. का बरं या गोष्टी झालेल्या आहेत? आणि त्याला ठाऊक आहे, त्याला आपल्या देवाची चांगल्या प्रकारे ओळख आहे. आणि अशा प्रकारे त्या राजा बरोबर देखील त्याचे संबंध, जर 6:3 जर आम्ही पाहिलं, दानिएल त्या अध्यक्षत्व प्रांताधिकारात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. अशा प्रकारचा हा भक्तिमान जीवन जगणारा राजा देखील त्याच्याविषयी विश्वासू तो आहे हे त्याला ठाऊक आहे. आणि अशा प्रकारे असताना देखील त्याचे जे विरोधी, त्यांना काही चूक सापडत नाही, निमित्त काढता येत नाही, परंतु देवाच्या नियमासंबंधाने काय केलेलं, त्यांनी अशा प्रकारचं फरमान तयार केलेलं आहे. आणि हे फरमान तयार करत असताना या ठिकाणी दानिएल हा त्यांच्यामध्ये श्रेष्ठ होता आणि दानिएलला देखील या फरमानाविषयी माहिती होतं. आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्याशिवाय हे फरमान राजाकडे जाऊ शकत नाही. परंतु दानिएलला देखील हे माहिती असून त्याने काय केलेलं आहे, राजाजवळ विनंती केलेली नाहीये, राजाजवळ बचाव करण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर जो सर्व समर्थ परमेश्वर आहे त्याच्याकडे नेहमीप्रमाणे ही विशेष प्रार्थना नाहीये की आता संकट मला आलेलं आहे, आता सिंहाच्या गुहेमध्ये जायचंय, त्यामुळेची प्रार्थना नाहीये.
तर आम्ही त्याच्या जीवनामध्ये पाहतो, ज्याप्रमाणे दररोज तो प्रार्थना करत आहे, नित्यक्रमाप्रमाणे तो प्रार्थना करीत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी दानिएलच्या जीवनामधून आपण शिकायचंय, की राजाज्ञेचं तो पालन व्यवस्थितपणे करत आहे. परंतु ज्यावेळेस एखादी राजाज्ञा आपल्या देवाच्या नियम मोडण्यासाठी जर असेल, त्यावेळेस तो राजाची आज्ञा मोडतो आणि देवाची आज्ञा पाळतो हे तो दाखवून देतो. आणि म्हणूनच या ठिकाणी राजाज्ञा मोडणारा असा दानिएल राजापेक्षा देवाचेच आज्ञा पालन करताय. राजांची आज्ञा महत्वाची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी राजाज्ञा मोडत आहे आणि आपल्या खोलीत जात आहे. आजच्या विश्वासणाऱ्यांनी हा आदर्श ठेवायचा आहे. आम्ही कोणत्याही देशात असो, कोणत्याही राज्यात असो, त्या देशाचे कायदे आम्हाला पाळायचे आहेत. परंतु ज्यावेळेस ते कायदे देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहेत, आमच्या देवाला चीड आणणारे आहेत, त्यावेळेस ते कायदे आम्ही मोडावेत आणि देवाचे आज्ञा आम्ही पाळावेत. कारण देवाच्या द्वारेच आमचं तारण झालेलं आहे, देवाच्या द्वारेच आम्हाला सर्व आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच दानिएल प्रार्थनेचं ठिकाण आहे तेच आहे, प्रार्थनेची वेळ आहे तीच आहे. कोणतेही संकट हो, प्रार्थनेमध्ये त्याने खंड पाडलेला दिसत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी दानिएलची जी प्रार्थना आहे, ही आध्यात्मिक प्रार्थना आहे, हे अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे, ही यांत्रिक प्रार्थना नाही, ही कशी तरी केलेली प्रार्थना नाही, ही मनापासून बलवान सर्वशक्तिमान देवावर अवलंबून राहणारी प्रार्थना आहे. आणि प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला काय होतं, पहिली गोष्ट आम्हाला देवाचा सहवास प्राप्त होतो. किती अद्भुत नाही का? या भूतलावर आम्ही असताना स्वर्गीय देवाचा सहवास प्राप्त करून घेणे म्हणजे प्रार्थना करणे. त्या आमच्या गरजा देवासमोर तो ठेवत आहे आणि या ठिकाणी तो विनवणी कळवळा करत आहे. आणि प्रार्थनेच्या द्वारे नुसती प्रार्थना नाही, नुसती मागणी आम्ही पाहतो की आपल्या देवाचा धन्यवाद तो करत आहे. आणि म्हणूनच धन्यवाद कधी करावा? सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला ही शिकवण आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की नवीन करारामध्ये विश्वासणाऱ्याला ज्या आज्ञा नियम दिलेले आहेत, कसं जीवन जगायचं, या जुन्या करारामधील या भक्तांचं जीवन संपूर्णपणे तशा प्रकारे संपूर्णपणे देवावर आधारित, संपूर्णपणे बघा त्यांच्या देशातून बाहेर आहेत, दुसऱ्या राज्यामध्ये आहेत, आईबाप नाहीयेत, त्यांना सभास्थान नाहीये, मंडळी नाहीये, बायबल नाहीये, पण अद्भुत असं ते ख्रिस्ती जीवन जगलेलं मी पाहत आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो सर्व परिस्थितीत. आणि म्हणूनच फक्त संकट आलं म्हणून त्याने प्रार्थना केली नाही, हे आम्ही खूप लक्षात ठेवायचं. आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस आम्हाला अडचण येतील, ज्यावेळेस कष्ट येतील, ज्यावेळेस आमचे उपासमार होईल किंवा आम्हाला अनारोग्य स्थितीमध्ये असेल, त्यावेळेस आमच्या प्रार्थना वाढतात. पण तसं नाहीये. आमच्या प्रार्थना दररोज आहेत तशाच कोणत्याही परिस्थितीमध्ये. आम्ही बरे असो, बरे नसो, कसंही असो, परंतु जी प्रार्थनेचं नित्यक्रम आहे कधी आमचं चुकू नये. आणि म्हणून ज्यावेळेस अशा प्रार्थना आमच्या जीवनामध्ये असतील, त्यावेळेस आमचं व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, मंडळीचं जीवन काय होईल? व्यवस्थित होईल. जर प्रार्थना नसेल तर आमचं हे संपूर्ण जीवन हे कोलमडून जाईल. म्हणून आजच्या दिवसांमध्ये जर आम्ही पाहिलं, प्रार्थनेचा जो घटक आहे, जो खूप महत्वाचा आहे देवाच्या दृष्टीने, देवाबरोबर बोलण्याचं जे सामर्थ्य आहे, आज अनेक ठिकाणी कमी होत चाललेलं आहे. या जीवनाच्या व्यस्ततेमधून आम्ही प्रार्थना आमच्या कमी झालेल्या आहेत, परंतु प्रार्थना खूपच महत्वाची, आवश्यक आहे, हे दानिएलच्या जीवनावरून आम्हाला ते दिसत येतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला संकट येतं, त्यावेळेस आम्ही काय करतो? दीर्घ काळ प्रार्थना करतो, जास्त वेळ प्रार्थना करतो. पण तसं नाहीये. दररोज ही जी वेळ, जे ठिकाण आम्ही प्रार्थना करणं गरज आहे. आणि या ठिकाणी दानिएलच्या जीवनामध्ये पाहतो, पेच प्रसंगामुळे तो प्रार्थना करणारा झाला नाही, उलट पेच प्रसंगात तो प्रार्थना करणारा होता, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आत्मिक प्रार्थना आमच्या जीवनाला आशीर्वादक आहे. दररोज ज्याप्रमाणे मी जेवण करतो, ज्याप्रमाणे मी श्वास घेतो, हे प्रार्थना देखील तेवढेच किंवा त्याच्याहून जास्त आम्हाला आवश्यक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आमचं जीवन व्यवस्थित असतं, देव आमचं सर्व काही व्यवस्थित करून ठेवतो, त्यावेळेस आम्ही काय करतो? प्रार्थना विसरतो आम्ही. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना विसरतो, त्यावेळेस ते जीवन काय होतं? ते भित्रेपणाचं जीवन होतं, ते कृतज्ञ असं होतं. परिस्थिती काही असू द्या, तारण झालंय,
आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत प्रार्थना करणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी मी पाहतो की तो यरुशलेमाच्या दिशेकडे त्या खिडक्या उघड्या असून त्या दिशेनं तो प्रार्थना करत आहे. याच्याद्वारे आम्ही काय पाहतो, तर परमेश्वराने इतिहासाचं दुसरं पुस्तक त्याचा 6वा अध्याय या ठिकाणी शलोमोनाला दिलेलं अभिवचन, या अभिवचनानुसार जर आम्ही पाहिलं, दुसरं इतिहास 6 अध्याय त्या ठिकाणी 38 आणि 39 वचनामध्ये पाहतो, मी वाचतो. आणि ज्यांनी त्यास पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी, जे तुझकडे जीवेबाळे वळून आपल्या पूर्वजांच्या दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे आणि तुझ्या नामाकरता मी बांधलेल्या या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, तेव्हा तू स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक, त्यास न्याय दे. तुझ्या लोकांनी तुझ्या विरुद्ध पाप केले असेल तर त्यास क्षमा कर. बघा किती अद्भुत आहे. त्या ठिकाणचं वचन या ठिकाणी दानिएल पाळत आहे. तो यरुशलेमाच्या दिशेकडे खिडकी असून आणि तो प्रार्थना करत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो की ही प्रार्थना आम्ही देखील ज्यावेळेस प्रार्थना करतो, आता आम्हाला यरुशलेम नाहीये, आज आम्ही स्वर्गाकडे पाहून प्रार्थना करू शकतो. किती अद्भुत आहे नाही का? दानिएलापेक्षा आम्हाला आणखीन तो स्वर्ग ओढलेला आहे. देवाचे कान आमच्याकडे लागलेले आहेत, देवाचं लक्ष आमच्याकडे लागलेले आहेत. आणि म्हणून इस्रायली लोकांशी केलेला करार दानिएल स्मरण करून यरुशलेमाच्या दिशेकडे खोलीतील खिडक्या तो प्रार्थना करत आहे. आणि ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनामध्ये देवाच्या अभिवचनांची तो आठवण करत आहे. आज आम्हाला किती अभिवचनं दिलेले आहेत? नवीन करारामध्ये तर भरपूर अभिवचनं दिलेले आहेत. मी तुम्हा बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत राहीन, मी तुमच्यामध्ये. तुझा प्रभू येशू जो त्याचा आत्मा त्याने आमच्यामध्ये घातलेला किती अद्भुत आहे. आणि अशा अभिवचनांची आठवण करून आम्ही प्रार्थना करावी अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो प्रार्थना करतो, तो फक्त स्वतःसाठी प्रार्थना करत नाहीये, तो प्रजेसाठी प्रार्थना करत आहे, तो त्या राजासाठी प्रार्थना करत आहे, त्या बाबेलातील लोकांसाठी प्रार्थना करत आहे. एक अद्भुत आहे. आम्हाला वाटतं का परमेश्वराने या निवडलेल्या प्रजेला सुरक्षित का एकाच ठिकाणी ठेवलं नाही? का त्यांना अशा प्रकारे परदेशामध्ये पाठवलं? का दुसऱ्या राजांच्या ताब्यामध्ये दिलं? परमेश्वराचा एकच उद्देश आम्ही या ठिकाणी पाहतो. ज्याप्रमाणे त्याने इस्रायल देशाला निवडलं, इस्रायली प्रजेला निवडलं, या जगातील सर्व प्रजेला या देवाची ओळख व्हावी, या देवाचं गौरव व्हावं, या देवाचा अनेकांनी स्वीकार करावा. या दानिएलच्या संपूर्ण पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं, 4 ठिकाणी अशा प्रकारची साक्ष जे अन्य राजा आहेत, जे मूर्तीपूजक आहेत, त्यांनी या चौघांची साक्ष पाहून, या चौघांचं जीवन पाहून त्यांनी ह्या जिवंत देवाचं गौरव केलेलं आहे. त्यांनी जे अगोदर फरमान काढलेले आहेत, मूर्तीच्या समोर पूजा करो किंवा या राजाचं स्वतःची आराधना करावी, यांचं फरमान, यांचं जीवनाकडे पाहून, देवाने त्यांच्या प्रार्थनेचं दिलेलं उत्तर पाहून या राजांची मतं बदलली. त्यांनी देखील आपल्या जिवंत देवाचं गौरव केलं, जिवंत देवाविषयी त्यांनी साक्ष केली. एवढंच नाही तर संपूर्ण त्यावेळेस बाबेलचं राज्य म्हणजे संपूर्ण जगावर राज्य करणारं असं राज्य होतं. सर्व देशातील, सर्व परगण्यातील लोकांना मी आदेश देतो की दानिएलच्या देवाचीच आराधना याच्या पुढे व्हावी. शद्रक, मेशक, अबेदनगोच्या बाबतीत त्या अग्नीतून बाहेर आल्यावर देखील त्या ठिकाणचं फरमान, या ठिकाणचं फरमान. प्रिय बंधू आणि बहिणींनो, आज जरी आम्हाला देवाने एका ठिकाणाहून आम्हाला अपरिचित ठिकाणी नेलं, आम्हाला माहित नसलेल्या ठिकाणी नेलं, आम्ही घाबरायचं नाहीये. परमेश्वरची इतकी योजना आहे की आमच्याद्वारे या जिवंत देवाची अन्य लोकांना ओळख व्हावी, मूर्तीपूजक लोकांना ओळख व्हावी. किती अद्भुत असं कार्य परमेश्वर करतो. या दानिएलामध्ये पाप नव्हतं, या 3 तरुणांमध्ये पाप नव्हतं, परंतु त्यांनी देवाची योजना ओळखली. देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये वसत होता आणि त्याद्वारे ते जीवन जगलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणची प्रार्थना ही गुप्त प्रार्थना आहे, लोकांना दिसावी म्हणून प्रार्थना नाही, परंतु ती प्रार्थना सर्व समर्थ परमेश्वर गुप्त रीतीने पाहत आहे, रहस्यमय रीतीने तो पाहणारा परमेश्वर आहे आणि आम्हाला दिसण्यासारखं प्रतिफळ तो देतो. प्रार्थना कशी आहे? गुप्त आहे. प्रार्थना कशी आहे? न दिसणार आहे, परंतु त्याचं प्रतिफळ संपूर्ण जगाला दिसावं. काय झालं या ठिकाणी? अद्भुत असं कार्य झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो गुडघे टेकून, खूप अद्भुत आहे. आणि अशा प्रकारे गुडघे टेकणं
अशा प्रकारे साष्टांग दंडवत घालणं, अशा प्रकारे हात बांधून प्रार्थना करणं, हे आमची देवाच्या समोर आम्ही निर्बल आहोत, आम्ही बलहीन आहोत, ही स्थिती दर्शवत आहे. आणि मान झुकवावी, डोळे झाकावेत, प्रार्थना कशी करावी याला देखील नियम आहे. ज्यावेळेस आम्ही नम्र होतो, दीन होतो, त्यावेळेस गुडघे टेकतो. आम्ही डोळे झाकतो म्हणजे आम्ही या जगातील दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे पाहत नाही. आम्ही केवळ त्या परमेश्वराकडे लक्ष ठेवत आहोत. ही नम्रता, ही विनयता, हे आज्ञांकितपणा आम्ही पाळावे. आम्ही देवाकडे वळावे. आम्ही आत्मपरीक्षा करावी की आज आमच्या प्रार्थना कशा आहेत, आज आमच्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या आहेत का, आज आम्ही दानिएलासारखी प्रार्थना करत आहोत का. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये संजीवन येण्यासाठी, कुटुंबामध्ये संजीवन येण्यासाठी, मंडळीमध्ये संजीवन होण्यासाठी या अशा प्रार्थना आम्ही करावे. इतरांच्या तारणासाठी दानिएल प्रार्थना करत आहे आणि देवाचं राज्य या ठिकाणी देखील प्रस्थापित व्हावं यासाठी प्रार्थना करत आहे. आणि म्हणून ही दररोजची आध्यात्मिक प्रार्थना आणि अडचणीच्या वेळी ही शक्ती आम्हाला सहाय्यकारी आहे. आमच्या जीवनामध्ये पुढे काय होईल, उद्या काय होईल, परवा काय, आम्हाला काहीच ठाऊक नाही. परंतु ज्यावेळेस दानिएलाप्रमाणे अशा प्रार्थना आम्ही करत राहतो, आमच्यासाठी पुढच्या दिवसांमध्ये जे संकट देवाला माहिती आमच्या जीवनामध्ये काय येणार आहे, त्यावेळेस ही तरतूद आहे, हे फिक्स डिपॉझिट आहे. आणि देव त्यावेळेस त्या आमच्यासाठी अद्भुत कार्य करतो आणि तो आम्हाला सांगतो की बरोबर आहे. आणि सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलचा सहाय्य करणारा परमेश्वर आज आम्हा सामान्य विश्वासणाऱ्यांचा देखील सहाय्य करणार आहे. या विश्वासाने आम्हाला या जगामध्ये जीवन जगत आहे. तो आम्हाला सुरक्षित ठेवतो आणि हे त्रिवार सत्य आहे. आणि देव विश्वसनीय आहे. किंवा त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आम्ही अविश्वासू झाले तर तो अविश्वासू होत नाही. तो कायम विश्वासू राहणारा परमेश्वर आहे. आम्ही जरी घसरलो, आम्ही पडलो, तरी तो आम्हाला वर उचलणारा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच दानिएलच्या दृष्टी यरूशलेमाकडे, आज आमची दृष्टी स्वर्गाकडे असावी. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये देखील प्रभू येशूने 4 अध्यायामध्ये सांगितलं की आत्मेने खरपणे आराधना करणारे दिवस असे येतील की यरूशलेमामध्ये नाही, एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाण आज आम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी दानिएलच्या परीक्षा घेतात. या फरमानानंतर देखील अधिकाऱ्याला वाटलं असेल राजाला, राजा माझ्याकडे येईल, दानिएल माझ्याकडे येईल, कारण दानिएल तो आवडणारा होता. नाही, दानिएल गेला नाही. दानिएल आपल्या देवाकडे गेला. दानिएलचे शत्रू फिर्याद करतात, नबुकद्रेसर फरमान बदलू शकतो, परंतु या ठिकाणी दार्यावेश निर्णय बदलू शकत नाही. आणि अशा प्रकारची प्रार्थना मी पाहतो. ही प्रार्थना बलहीन नाही, ही प्रार्थना आणि देवाची ती योजनाच होती की फरमान निघावं, दानिएलला सुयेच्या गुहेमध्ये टाकावं आणि मी त्याचं रक्षण करावं, त्याद्वारे माझा महिमा, माझं गौरव व्हावं, अशा प्रकारची राजा देवाची इच्छा होती. आणि दार्यावेशीची इच्छा नसताना दानिएलला गुहेत टाकलं. त्या वचनामध्ये आम्ही जर वाचलं, त्या दार्यावेश राजाने दानिएलला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु शेवटी त्याला त्या गुहेमध्ये टाकावं लागलं. आणि या ठिकाणी जर आम्ही पाहिलं दानिएलच्या बाबतीत 6 अध्याय 14 वचन, हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला. दानिएलचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला. सूर्य मावळेपर्यंत त्याने प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणचे जय विरोधी आहेत ते म्हणले नाही, तू फरमान काढलं त्याप्रमाणे त्याला गुहेत टाका. आणि त्यानंतर आम्ही 18 वचन जर आम्ही पाहिलं, बघा या ठिकाणी अद्भुत. नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने रात्र उपाशीच काढली, त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत, त्याची झोप उडाली. बघा या ठिकाणी झोप कोणाची उडायला पाहिजे, दानिएलची झोप उडायला पाहिजे, कारण त्याला शेळ्याच्या गुहेमध्ये टाकणार आहे. परंतु फरमान करणाऱ्या राजाची झोप उडून गेलेली. आणि आता धोक्यामध्ये कोण आहे, दानिएल धोक्यामध्ये नाहीये, धोक्यामध्ये दार्यावेश राजा आहे, कारण त्याच्या मूर्खपणामुळे फरमान त्याने काढलेले. आणि अशा प्रकारे बुद्धिहीन राजे अनेक होऊन गेले, परंतु देवाने त्यांना त्याचं अद्भुत कार्य दाखवून त्याचा महिमा, त्याचं गौरव करून घेतलेला आहे. आणि म्हणून 19 आणि त्यानंतर आम्ही जर पाहिलं, रात्री सकाळी उठून राजा उठून त्वरेने, बघा रात्रभर झोप नाही, त्याला गुहेकडे गेला आणि दानिएला जिवंत देवाच्या सेवका अशा प्रकारे त्याने हाक मारली. त्याने अध्यक्ष म्हटलं नाही, सर्वश्रेष्ठ म्हटलं नाही, परंतु काय म्हटलंय, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू सेवा नित्य करतो त्याला सिंहापासून तुला रोखता आले काय. दानिएल म्हणाला, मारा चिरळ असा, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केलेत. हा दार्यावेश अल्पविश्वासी होता, त्याला विश्वास नव्हता की दानिएलचा बचाव होईल.
परंतु तो खूप दुःखामध्ये, वेदनेमध्ये असा तो त्या गुहेमध्ये गेला. परंतु या ठिकाणी अद्भुत कार्य मी पाहतो. काय झालेलं आहे? या ठिकाणी परमेश्वराने सिंहांची तोंडे बंद करायला देवदूतांना पाठवला आणि तो दानिएल या ठिकाणी सुरक्षित राहिला. आणि त्यावेळेस एक वचन मी वाचतो, की कशा प्रकारे परमेश्वर काळजी घेणार आहे. इयोबाचं पुस्तक त्याचं 5 अध्याय 23 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, किती अद्भुत असे वचन आहेत. मैदानातल्या पाषाणाशी तुझा स्नेह होईल, वनपशु तुझ्याशी सलोखा करतील. काय परमेश्वर आमचा आहे. त्याला जर आमचं जीवन आवडलं, वनपशु सिंह जर आम्ही पाहिले किती हिंस्र आहेत, परंतु त्यांचा दानिएलाशी सलोखा झालेला आहे. कसे ते रात्र काढले असेल त्याने, कदाचित रात्री 8 वाजता टाकले असेल, सकाळी पहाटे 5 एवढे तास दानिएल त्यामध्ये राहिला. परंतु त्याच दानिएलच्या ऐवजी ज्यांनी त्याला त्या याच्यामध्ये टाकायला लावलं, त्या लोकांना जर आम्ही पाहिलं, काय केलं राजाने? त्याने बाहेर काढलं दानिएलला आणि त्यानंतर तेव्हा ज्या मनुष्याने दानिएल आरोप आणला होता त्या राजाने पकडून आणले, त्या त्यांच्या बायका मुला सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोचण्यापूर्वी त्या सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. काय फरक आहे, काय बदल आहे. प्रिय बंधू बहीण, आज तुमच्या माझ्यामध्येच हा बदल देवाने केलेला आहे. दानिएलापेक्षा आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मोलाने विकत घेतलेलं आमची किंमत देखील खूप आहे. त्या दृष्टीने आम्हाला जीवन जगायचं, त्या विश्वासाने आम्हाला जीवन जगायचंय. आणि अशा प्रकारे दानिएलचा बचाव झाला आणि दानिएलचा विश्वासू पण आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी देवाचं गौरव त्या ठिकाणी त्या राजाने केलं. काय म्हणलो तो राजा? त्यानंतर 25 वचन आम्ही पाहतो. मग पृथ्वीवरील सर्व लोकांस, सर्व राष्ट्राच्या, सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दारावेस राजाने असे लिहून कळवले की तुमचे कल्याण असो. आणि या माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. हे कोणामुळे शक्य झालं? आणि त्या दानिएलच्या जीवनाद्वारे, त्याच्या साक्षीमुळे सर्व शक्य झालेलं आहे. असा आमचा अद्भुत परमेश्वर आहे. असा थोर देव आम्हाला लाभलेला आहे. आणि या देवाचा आम्ही धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूया. कदाचित आज या छोट्याशा संदेशाद्वारे आज आमच्या प्रार्थनेच्या जीवनाची आम्ही परीक्षा करूया आणि प्रार्थना वाढवूया, देवाचं गौरव करूया. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद करो.